आपल्याला माहिती आहे या सर्वेला काही आधार नसतो. विधानसभेच्या 5 राज्यांच्या निवडणुकीचे सर्वे आपण आठवा आणि निकाल काय झाले ते पण आपण आठवा. यामध्ये तुम्ही किती लोकांना, काही जर 10,000ला विचारतात, 25,000ला विचारतात, 50,000ला विचारतात, 60,000ला विचारतात. आता ते विचारत असताना कुठल्या भागातला सर्वे झालेला आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. आणि त्यांनीच सर्वे केलेला असला तरी देखील आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती केलेली आहे. आम्ही त्याची काळजी घेऊ आणि अजूनही आमच्या हातात काही काळ आहे. त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आम्हाला की आम्ही आमचं काम करू. कांदा निर्यातीच्या बाबतीत निर्णयाविषयी मी तुला मगाशी काय सांगितलं की त्याच्यात तोही विषय अमित भाईंच्याकडे आहे. अमित भाईंकडे एकूण 6 विषय आहेत. त्याच्यात कांदा आहे, त्याच्यात इथेनॉल आहे, त्याच्यात विकास मंडळ आहेत, विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र. त्याच्यामध्ये असे काही एक माईनचा विषय आहे. असे 6-7 विषय आहेत. त्याच्यामध्ये आम्ही तो विषय तिथं घेतलेला आहे. मला त्याबद्दल तुम्ही आत्ता काही अंदाज करू नका. तुम्ही काही ज्योतिषी नाही, मी पण काही ज्योतिषी नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत ह्या गोष्टी चालत असतात हे आपण लक्षात घ्या. पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत. समोर कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते पहिलं सांगा. जर तुम्ही पहिलं पंतप्रधान पदाचे उमेदवार दुसऱ्या बाजूचे सांगू शकत नाही, जे येतील प्रत्येकाला उभं राहायचा अधिकार आहे, सांगतील, जनता जनार्दन तुलना करेल. तुम्ही पण तुलना कराल की मोदी साहेब पाहिजे की ते व्यक्ती पाहिजे. आणि तुम्ही पण कुठं बटन दाबाल त्याचं आत्मचिंतन आपण करा. शेवटी आज मी खरोखरीच सांगतो, मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. आत्ता तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कुणी पाहायला मिळत नाही. चांगली गोष्ट आहे, परंतु त्याच्यातल्या एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं. त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता, मला राजीनामा द्यायचा. त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर. आता त्यांचं चाललेलं आहे सगळं, परंतु ते मधल्या काळामध्ये 6 विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय. मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे. मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर, ह्याच्यावर, आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता. अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या. मी हे कधी बोलणार नव्हतो, परंतु आता ह्यांना आता उत्साह आलाय. निवडणुका आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक पदयात्रा, विदयात्रा, कुणाला संघर्ष यात्रा सुस्ती, कुणाला पदयात्रा सुस्ती, चालायचं. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे. पदयात्रा काढा. मी पण सगळ्यात 6 तालुक्यामध्ये सांगतो की काय कशा पद्धतीनं ह्यांची भूमिका होती आणि तुम्ही गेल्या 5 वर्षात कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये पाहिलंय. दादा, उमेदवारी द्यायला तुम्ही चुकला म्हणजे कुणाला? त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीने उमेदवारी दिलेली होती, परंतु नंतरच्या काळामध्ये ते इतक्या लवकर वास्तविक, आता तुला उद्याच्याला मी खासदारकी दिली तर तू विचार करायला पाहिजे. आपण निवडून आलो तर 5 वर्ष आपल्याला त्या मतदारसंघामध्ये फिरावं लागेल, संपर्क ठेवावा लागेल, लोकांची कामं करावी लागतील, त्याच्या संदर्भात जनतेचे प्रश्न सोडावे लागतील. परंतु जर तू पहिल्या 1-2 वर्षातच ढेपळला आणि मग नंतर 3ऱ्या वर्षी म्हणायला लागला मला राजीनामाच द्यायचा, तर मग आम्ही तुमचे एकंदरीत चित्र बघून उमेदवारी देतो. थोडंसं जनमानसात जनाधार काय ते बघून देतो. आता निवडून दिल्यानंतर त्यांनी काय काम करावं, कशा पद्धतीने करावं, हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते उत्तम आहेत, वक्तृत्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहे,
संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना, ग्रामस्थांना, महिलांना त्याच्या सिरियल लागायचे त्यावेळेस खिळून ठेवण्याचं काम केलं. हे त्यांचे प्लस पॉईंट आहेतच, पण ते प्लस पॉईंट आहे. तू काळजीच करू नको. तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव. आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही विधानं केल्याची गोष्ट माझ्या निदर्शनास आली आपल्या माध्यमातून, आणि याविषयी अनेकांनी मला प्रतिक्रिया विचारली. परंतु आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत, राज्याचे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष काम केले, आणि त्याचबरोबरीनं जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा अजितदादांनीच पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे. म्हणजे पहिल्याच टर्ममध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पहिल्याच टर्ममध्ये 2 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला, तेव्हा दादांनी कौतुक केलं आहे. जेव्हा देशभरातल्या पहिल्या टर्मच्या खासदारांमध्ये 3रा क्रमांक मिळवला तेव्हासुद्धा त्यांनी कौतुक केलं. संसदेतली भाषणं असोत, नॅशनल हायवेच्या माध्यमातून जो निधी मंजूर करून आणला तो निधी मंजूर करणं असो, पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेच्या कामाच्या संदर्भातला पाठपुरावा असो, इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रकल्प असो, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासारखा प्रकल्प असो, अशा अनेक प्रकल्पाच्या वेळी आदरणीय दादांनी प्रत्येक वेळी कौतुक केले, पाठराखण केली. आणि आज जर त्यांनीच विरोधात काही विधान केलं असेल तर लगेच त्यावर प्रतिक्रिया देण्याइतका मी मोठा नाही. त्यामुळे मला असं वाटतं, आणि ज्या काही गोष्टी असतील, समजा 5 वर्षामध्ये मतदारसंघातल्या एकूण प्रेझेन्सविषयी जर त्यांनी भाष्य केलं असेल तर एवढंच आहे की त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता, आणि त्यावेळीच जर त्यांनी कान धरला असता तर नक्की सुधारणा केली असती. आता मी असं मानतो की त्यांनी हा कान धरलेला आहे, आणि नक्कीच या पुढच्या काळामध्ये ही सुधारणा नक्की करेल. आणि आज दादांनी ही भूमिका बदललेली, त्यांनी राजकीय भूमिका ही जी दादांची बदललेली, त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट आणि अजितदादांचा गट यामध्ये जर शिरूर लोकसभा मतदारसंघाची लढत होणार असेल आणि आदरणीय दादा उमेदवार या संदर्भात देणार असतील तर हे राजकारण आहे, यामध्ये काही कुणाला गैर वाटण्याचं कारण नाही. मुळात मी स्वतः असं मानतो की निवडणूक हे केवळ एक माध्यम आहे आणि सत्ता हे केवळ एक साधन आहे. सत्ता हे अंतिम साध्य नाही. त्यामुळे सत्ता हे साधन आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, आणि सर्वसामान्य जनता सुज्ञ आहे, जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने राहायचं की तत्त्व, मूल्य या गोष्टींच्या बाजूनं आपण पाठिंबा द्यायचा, हे सर्वसामान्य जनता ठरवेल.